नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण आपल्या किचनमध्ये झणझणीत लसूण चटणी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे सुकं खोबरं, लसूण, लाल मिरच्या, काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। इथे मी पॅन गरम करून घेतलाय, त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घेते। त्यावर मी मिरच्या भाजून घेणार आहे। मिरच्या भाजल्यानंतर त्यामध्ये मी खोबरं ऍड करते। खोबरेही आपल्याला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। मिरची खोबरं भाजून झाल्यानंतर ते 5 मिनिटं थंड होऊ द्यायचे। हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून वाटून घ्यायचे। तुम्ही चटणीमध्ये सुक्या मिरच्या कमी जास्त प्रमाणात टाकू शकता। त्यानंतर लसूण ऍड करून आपल्याला परत जाडसर वाटून घ्यायचे। इथे आपली लसूण चटणी तयार झाली आहे। आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।